प्रथम नागरिक आहे तो निवडून देण्याआधी तो कसा असावा आणि आपण लोकांनी कसा निर्णय घ्यावा आणि मागच्या काळामध्ये आपण भावनेमध्ये जे निर्णय घेतल्याने जे परिणाम आपण लोकांनी भोगले ती वेळ या शहरावर या सुसंस्कृत शहरावर पुन्हा येऊ नये आणि जी नगरपालिका आपल्या आरोग्याशी संबंधित असते आपल्या जीवनाशी संबंधित असते आपल्याला सेवा पुरवण्यासंदर्भात आपला संबंध असते त्या सेवा पुरवणा संस्थेची सत्तेची चाबी किंवा त्या ठिकाणचा कार्यक्षम अध्यक्ष हा तुमच्या आमच्या विचाराचा असावा याच्याच करता हा संवाद बैठकीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय। हा काही शिवसेनेचा व्यासपीठ नाही, हे भारतीय जनता पार्टीचं व्यासपीठ नाही, परंतु या प्रभागाची मानसिकता अशी आहे की जनरली शिवसेना भारतीय जनता पक्षाला मानणार हा प्रभाग या ठिकाणचा आहे आणि आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही मतदार आहेत हे एकाच पक्षाच्या विचाराचे आहेत आणि म्हणून या शहरामध्ये या शहराचा नगराध्यक्ष हा शिवसेना भाजप युतीचा व्हावा हे वारंवार मी सांगत आलो। मी एकीकडे एकतर्फी प्रेम करून राहिलो, एकतर्फी मी प्रपोज करून राहिलो, दुसरीकडनं मात्र आपल्याला काही रिस्पॉन्स त्या ठिकाणी येत नाही। शेवटी त्यांचं म्हणणं पडलं नगराध्यक्ष मत आम्हाला द्या। म्हटलं ठीक आहे बाबा, नगराध्यक्ष बुलढाणा मी भारतीय जनता पक्षाला देतो, चिखली तरी मला द्या। आता एवढं पडून मी त्या ठिकाणी घेतलंय कशासाठी तर मागच्या सारखी नगरपालिकेचा अध्यक्ष हा कुठल्या तरी वेगळ्या विचाराचा होणे एवढ्यासाठी। परंतु कोठारी साहेब तुम्ही बोलले की ट्रिपल इंजिन सरकार आहे, ट्रिपल इंजिन सरकार 94 ला पण होतं, अटलजी पंतप्रधान होते, मुख्यमंत्री जोशी साहेब होते आणि आपले आमदार पण होते इकडे छोटेसे। त्याच्यानंतर 1999 ते 2004 ला पण देशामध्ये मनमोहन सिंग होते, राज्यामध्ये विलासराव होते आणि आपल्याकडे सावळे साहेब होते। याचा अर्थ केवळ आता सत्ता आली आणि म्हणून हे सगळं होतं असं अजिबात नाहीये। तेव्हा पण होती पण करण्याची संकल्पना नव्हती, विकासाची दृष्टी नव्हती। आज तुम्ही 2 मंत्र्यांचं नाव कमलेजीने घेतलं, माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातल्या अर्ध्या मंत्रिमंडळाने मला विचारलं की तू हे कसं करतोस म्हणून। ज्या दिवशी देवेंद्रजी इकडे आले, अजितदादा एकत्र आले आणि एकनाथ शिंदे आणि आम्ही एका गाडीत 4 जण गावात फिरत होतो तेव्हा अजितदादा पण मला बोलतो, अरे संजय तू तर फारच कलाकार दिसतो रे, हे कसं काय केलं म्हणे सगळं। देवेंद्रजी बोलले की आपल्याला हे महाराष्ट्रात केलं पाहिजे। म्हणजे तुमच्या आमदाराची किंमत आज राज्यातला मंत्री करतो। अनेक आमदार बुलढाण्यात येतात, माझ्या पीएकडनं माहिती घेतात की आमचं बुलढाणा जसं बुलढाणा केलं तसं आम्हाला ते करायचंय आणि म्हणून मला वाटतं की शिवसेना भाजपच्या मतांची फूट त्या ठिकाणी होऊ नये। परंतु आजपर्यंत केशवराव एकबोटे पहिले नगराध्यक्ष माझ्या मताने झाले, गोकुळ शर्मा दुसरे नगराध्यक्ष माझ्या मताने झालेत, त्याच्यानंतर शिवसेनेचे प्रत्येक वेळा 10-12 नगरसेवक निवडून आले, पण तिथून पर्यंत आजपर्यंत येवले साहेबांनंतर कधी शिवसेनेचा भाजपचा अध्यक्ष केला गेला नाही। नगरसेवक भाजप सेनेचे निवडून आणायचे ते कधी काँग्रेसला विकायचे, कधी राष्ट्रवादीला विकायचे। आपला नगराध्यक्ष होत असताना केवळ हा नगराध्यक्ष भविष्यात मला भारी पडेल एवढ्यामुळे सगळे नगरसेवक विकण्याचं काम माजी आमदारांनी केलं, जे आज त्या ठिकाणचे अध्यक्ष आहेत। कधीच होऊ दिला नाही। ज्या वेळा जनतेनं नगराध्यक्ष निवडणूक झाली, पूजाताई गायकवाडांचा 80 मतांनी पराभव झाला, भाईजींच्या सौभाग्य त्या ठिकाणी अर्धांगिनी निवडून आल्यात, पुष्पाताई चांडाल, दुसऱ्या दिवशी एका मिनिटात त्यांना मी शुभेच्छा दिला आणि 5 वर्ष त्यांना समर्थ साथ दिली। ते भाईजी नगराध्यक्ष पदावर सुद्धा यांना चालले नाही। 7 महिन्यात भाईजींना घरचा रस्ता दाखवला, डिस्क्वालिफाय केलं, डिस्क्वालिफायच नाही केलं। पुष्पाताईची आणि भाईजीची जिवंत आरती यांनी काढली, बाजारातून फिरवली, गोकुळ शर्माच्या घरासमोर ती आरती ठेवून छात्या पिटून पिटून रडले की हा मेला ह्यो मेला, तिथं काय विसावा टाकला। म्हणजे यांना शर्माजी आणि भाईजींना पण अध्यक्ष झालेलं चाललं नाही आणि म्हणून आताही मानसिकता हीच आहे की शिवसेना भाजप फुटली पाहिजे, मत पांगले पाहिजे आणि महाविकास आघाडीचा अध्यक्ष झाला पाहिजे। शिवसेनेत असताना ते त्याच मार्गाने गेले, त्याच मार्गाने गेले। कधीही ही जी युती शिवसेना भाजपाची श्रद्धा अटलजींनी केली, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी केली, आदरणीय आडवाजींनी केली, प्रमोदजींनी ती टिकवली। या देशाच्या या महान नेत्यांनी जो हिंदुत्वाचा विचार या देशाला राज्याला दिला, त्यांच्या विचाराला तिरांजली देऊन ते पायंदळी तोडण्याचं काम सुद्धा या बुलढाणा शहरामध्ये होत आहे। आणि म्हणून मी सावध करण्याकरता आलो
की यापुढे अशा प्रकारचे मनसुबे रचून या शहरामध्ये तुमच्या मतांमध्ये फूट पाडून काही वेगळं करण्याचा काही डोक्यामध्ये कोणाच्या मनसुबे असतील तर ते उधळण्याचं काम तुमच्या मतातून तुम्हाला त्या ठिकाणी करायचंय. आज सगळ्यांनी माझ्या विकासाचं कौतुक केलं, हा मी खरंच करून दाखवला. 2.5 वर्ष करोनात गेले, उरलेल्या 2.5 वर्षात मी चमत्कार करून दाखवला जो महाराष्ट्रात 70 वर्षात कोणी करू शकलं नाही. 70 वर्षात कोणी करू शकलं नाही. आणि हा विकास साधताना मी प्रत्येक माणसाचा आरोग्यापासून, त्याच्या जीवनापासून, म्हाताऱ्यापासून, तरुणांपासून, गरीब बेरोजगारांपासून सगळ्यांपर्यंतचा विषय मी बारीक त्या ठिकाणी केला. आज आपण सकाळी बरीचशी भावना केलीत. त्या भावनांसोबत एक मुलींच्या वसतिगृहाचा देखील विषय मी केला. वसतिगृह का केलं? मला आठवतं की बुलढाणा शहरामध्ये घाटाखालचे 2 बहिणी ह्या शाळा शिकत होत्या, इलेक्ट्रिकच्या, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या. आणि एक पोरगा त्यांच्या सारखा मागे लागायचा. आणि त्या पोरींना इतकं ब्लॅकमेल केलं की त्या पोरींनी दोघींनी एकटी आत्महत्या करायचा निर्णय घेतला. आणि मला फोन केला. मला फोन करून सांगितलं आम्ही आता आमची जीवनयात्रा संपवणार आहे, माझ्या वडिलाला कॅन्सर झालेला आहे, हा पोरगा खूप त्रास देतो, माझ्या बाबांना माहीत पडलं तर माझे बाबा आत्महत्या करतील, 2.5 एकर जमीन माझ्याकडे आहे, माझ्या लोकांच्या शेतात काम करते आणि आम्हाला शिकवते, शिकायची खूप इच्छा आहे, पण ह्या लोकांच्या त्रासामुळे आता आम्ही दोघी बहिणी आत्महत्या करत आहोत. मी ताबडतोब बाहेर होतो, भैयाला फोन केला, ताबडतोब पळत जा. त्या मुलींचा कुठं घर आहे मी त्यांना टेस्ट केलं आणि त्या मुलींना हा भेटला. त्यांना आमच्या घरी बोलवलं, समजून सांगितलं, त्याच्या आईवडिलांना बोलवलं, पण आईवडिलांनी लगेच त्याला शाळेतून काढून टाकलं. मला या मुलींचा दोष काय, का काढलं शाळेतून? आणि त्याला म्हटलं माझ्या जबाबदारी सोड. नंतर त्या मुलाला काय पनिशमेंट द्यायची ती मी अशी दिली की तो आजपर्यंत बुलढाण्यात कधी मला दिसला नाही पाहायला. गाव सोडून कुठे गेला पता नाही. पण एक डोक्यात विचार होता की गोर गरिबांची खेड्यापाड्यातली पोरं शहरात शिकायला येतात, भाड्याच्या खोलीचे पैसे द्यायला पैसे नाही, मेसचे पैसे नाही. आणि त्याच्यामुळे मी आज 3 कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यात 3 कोटी, दुसऱ्या 3 कोटी, जवळपास 200 मुलींना फुकट राहण्याची व्यवस्था करण्याकरता आजचा मी ते कार्यक्रम त्या ठिकाणी केला आणि भवन त्या ठिकाणी केली. आणि हे करताना मला सगळ्या समाजाच्या लोकांना न्याय देण्याचा माझा स्वभाव आहे. मला वाटलं हा या प्रभाग 5 मध्ये मोठ्या प्रमाणात मारवाडी समाज राहतो, जैन समाज राहतो आणि या प्रभागातून एखादा मारवाडी समाजाचा किंवा जैन समाजाचा एखादा नगरसेवक तरी निवडून आला पाहिजे. का आला पाहिजे? सगळ्या समाजाच्या लोकांना नगरपालिकेत आपल्या समाजाची कामं करण्याकरता मार्ग सुकर झाला पाहिजे. पण पुन्हा याच लोकांनी मागासवर्गीय लोकांना अन्याय केला, तिकडची वस्ती तोडली, इकडं जोडली आणि न होणारा प्रभाग रिझर्व्ह करून टाकला. आता 3 तारखेला हायकोर्टात मी गेलेलो आहे. मला खात्री की 100% ते रिझर्वेशन निघून जाईल आणि प्रभाग 5 हा दोन्हीच्या दोन्ही जागा ह्या आपल्या सगळ्या जो कोणी आपण उमेदवार ठरवू त्याच्यापैकी दोघांना कोणाला तरी निवडून येता येईल आणि जिंकता येईल. बांधवांनो, आमदाराचं काम काय असतं? आमदार सगळे झाले, खूप पाहिले आपण, पण जो आमदार झाला त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला, जनतेचा विचार कधीच केला नाही. पण या आमदारांनी कधीच स्वतःचा विचार केला आणि प्रत्येक वेळा जनतेचा विचार केला. कधी पाहिलं होतं का तुम्ही प्रभाग 5 मध्ये की ही गुप्ता शाळा, सडलेली शाळा ही सीबीएसई शाळा होऊ शकते? इथे मुलांना इंग्लिश शिकायला मिळू शकतं? मी विचार केला की या सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये गुन्हेगारी आहे आणि गुन्हेगारीचे पोरं आपल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन जगणं मुश्किल करतात आहे आणि मग यांच्यावर गुन्हेगारी करून, यांच्यावर कायद्याचे बडगे उगारून, यांना जेलमध्ये घालून मार्गही निघणार नाही. यांच्या डोक्यामध्ये शिक्षणाचं बीज पेरलं पाहिजे, यांच्या डोक्यातली गुन्हेगारी खतम केली पाहिजे, यांना शिक्षित केलं पाहिजे, यांना आस लागली पाहिजे की मी शिकून मोठा होईल. आणि तेवढ्याच करता भारतातलं बुलढाणा शहर पहिलंय, भारतातला अभिमानानं सांगतो की दिल्लीच्या केजरीवालनी, ते तर मुख्यमंत्री होते, दिल्लीमध्ये महापालिकांना सीबीएसई पॅटर्न चालू केलं आणि बुलढाण्यातला हा पहिला दिल्ली नंतरचा आमदार आहे की ज्याने बुलढाणा शहरात 4 शाळा चालू केल्या आणि गोरगरिबांच्या मुलांना विनामूल्य, म्हणजे जे सहकारमध्ये शिक्षण मिळतं, जे कॅब्रेज मध्ये मिळतं, जे सैनिक मध्ये जे मिळतं, जे पोटदार मध्ये मिळतं, त्या दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न मी 4 वर्षापासून करतोय. आताही मी बऱ्याचशा नवीन शाळा हाती बांधायला घेतल्यात. उद्या मध्यमवर्गीयांसाठी सुद्धा जयस्तंभ चौकात आणि चैतन्यवाडीतल्या त्या कानडे शास्त्रीमध्ये मी शाळा उभी करतोय की सर्वसामान्य कुटुंबाला देखील शिक्षणाचा ओझा आपल्या लेकराचं आपल्या खांद्यावर पडता कामा नये, ही मी सुरुवात त्या ठिकाणी केली. अनेक जण सांगायचे की बुलढाण्यामध्ये मेडिकल कॉलेज कधी येणार, मेडिकल कॉलेज कधी येणार. 17 वर्ष काही लोक या जिल्ह्यात मंत्री राहिले.
घाटाखाली राहिले, खामगावात राहिले, इकडे राहिले, सगळे म्हणे आम्ही मेडिकल कॉलेज आणू. कोणीच नाही आणू शकलं राजेशजी. दिल्लीपर्यंत धडकला तुमचा आमदार आणि मेडिकल कॉलेज आणलंच नाही, चालू केलं. आज त्या मेडिकल कॉलेजमध्ये 2 वर्षापूर्वी 100 ऍडमिशन झाल्या, या वर्षी 100 ऍडमिशन झाल्या. पीजी पर्यंत 600 ऍडमिशन होतील आणि एका ऍडमिशनची फी किती माहित आहे? 1 करोड रुपये. 1 कोटी रुपये एमबीबीएसची ऍडमिशनची फी आहे. 200 पोरांचे ऍडमिशन झाल्या, 2 रुपये पण नाही लागले, 2 रुपये पण नाही लागले. एवढी व्यवस्था मी त्या ठिकाणी केली आणि इतक्या जवळ आपलं मेडिकल कॉलेज आपण उभं करतोय की आता आपल्या पेशंटना संभाजीनगर पुण्याला जायची गरज पडणार नाही. आणि त्याच्यामुळे मेडिकल कॉलेज सोबत अनेकांनी घोषणा केली. मलकापूरचे मंत्री होते आपले, जळगावचे नाथाभाऊ, खामगावचे मंत्री होते आपले मंदनी भाऊसाहेब. सगळ्यांनी सांगितलं मी बीएससी अग्री कॉलेज आणू. दोघं बिचार भाऊसाहेब तर नाहीत, पण नाथाभाऊ पण आज पदावर नाही. दोघांच्या भांडणात मी घेऊन आलो. 60 लाख रुपये एका ऍडमिशनची फी आहे. मागच्या वर्षी 60 ऍडमिशन झाल्या, या वर्षी 60 ऍडमिशन झाल्या. कॉलेज चालू आहे आणि 5 दिवसांनी मी त्याच्या 69 कोटी रुपयाच्या बिल्डिंगचा भूमिपूजन सोहळा देखील मी त्या ठिकाणी पार पाडत आहे. म्हणजे नुसतीच वल्गना नाहीये, इथे सुद्धा शेतकऱ्यांच्या गोरगरीब पोरांची व्यवस्था मी त्या ठिकाणी केली. मॉडेल डिग्री कॉलेज आणलं, त्याचं देखील काम आता मी चालू करतोय. सब युनिव्हर्सिटी, अनेक जण म्हणायचे आपल्याला अमरावतीत जायला पुरत नाही, आपल्याला संभाजीनगर जायला पुरत नाही, मुलं तिकडे शिकतात, बापाचं लक्ष राहत नाही, मेसचा खर्च पुरत नाही, पोरगा भाड्याच्या खोलीत राहतो. आता तुमचं लेकरू तुमच्या समोर शिकेल एवढी व्यवस्था केली. मॉडेल डिग्री कॉलेज मी इकडे आणलं. आता तुमच्या मुलाला कुठं जायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. मला सांगा, माझ्या आधीच्या आमदारांनी याच्यापैकी एक तरी गोष्ट केली? माझ्याकडे एकनाथ शिंदे साहेब होते. मी जर त्यांना म्हटलं असतं की साहेब ही सीबीएसई पॅटर्न मी चालवतो, माझ्या संस्थेत धर्मयुगला मला मान्यता द्या, हे मेडिकल कॉलेज मी चालवतो, मला परमिशन द्या, हे मॉडेल डिग्री आणि हे बीएससी अग्री कॉलेज मला द्या. तुमच्या माहिती करता दर वर्षाला मी 200 कोटी कमवले असते, पण त्याला लाथ मारली. कारण मी जर त्या कॉलेज घेतले असते तर मी तुमच्या सारख्या तुमच्या लेकरांना मी फुकट शिकलो नसतो. आणि म्हणून मी त्याग केला त्या गोष्टीचा आणि हे सगळं उभं केलं. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या लोकांना जर ब्रेन हॅमरेज झाला तर आपल्याला डायरेक्ट न्यूरोसर्जन आपल्याकडे ते चोपडे साहेब आणि वाघ साहेब आहेत, पण जनरली आपले पेशंट जातात संभाजीनगरला. 3 तासाचं अंतर, ब्लड जमा होतं, 18-20 दिवस पेशंटवर ट्रीटमेंट होती, 19-20 लाख खर्च होतात आणि शेवटी कळतं की पेशंट एक्सपायर झाला. या न्यूरोसर्जनचं डिपार्टमेंट म्हणजे क्रिटिकल सेंटरचं काम या बुलढाण्यात मंजूर करून 2 वर्ष झाले. 1-1.5 महिन्यामध्ये क्रिटिकल सेंटर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उभं राहणार आहे आणि इथून पुढे कोणाचंही ऑपरेशन अशा प्रकारे करायची गरज पडली तर जिथं 20 लाख लागणार आहे, फक्त 10 रुपयाच्या तुमच्या तिथलच्या पावतीमध्ये 20 लाखाचं तुमचं ऑपरेशन फुकट होणार आहे. 20 लाखाचं. मी श्री रुग्णालय उभं केलं. गरीब परिवारातल्या डिलिव्हरीच्या महिलांना ग्रामीण खासगीतलं 1 लाख पुरत नाही, इतका खासगीपेक्षाही सुंदर ओटी असलेलं हे वुमन हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं. पहिले सगळे पेशंट बाहेर रेफर व्हायचे, आता एकही महिला रेफर केली जात नाही. गर्भाशयाचं ऑपरेशन असो, कशाचं असो, सगळं फुकट त्या ठिकाणी एवढी सुविधा मी करून त्या ठिकाणी टाकली. MRI सेंटर, कोणाचा अपघात झाला, ब्रेन हॅमरेज झाला, काही झालं, 6,000 पासून 13,000 पर्यंत MRIचे पैसे लागतात. आता आपण काल परवाची बातमी पाहिली असेल, 5 टेस्ला मशीन मी आता सिव्हिल हॉस्पिटलला बसवली आणि ती मशीन चुकीची आल्यामुळे आपण ते उद्घाटन करू शकलो नाही. 3 दिवसापूर्वी मी आपल्या प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्र्याकडे बसलो आणि त्यांना सांगितलं ही मशीन मला बदलून द्या. पुढच्या काही दिवसामध्ये मशीन बदलल्यानंतर MRIचा खर्च सुद्धा तुमच्या लोकांना लागणार नाही. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, चालता चालता कुणाला अटॅक होतो आणि वारतो. अनेकांना एन्जिओप्लास्टी झाली आहे, अनेकांना बायपास करावं लागतं आणि एन्जिओप्लास्टी करायची तर 3-4 लाखाचा खर्च आहे. बायपास करायचा तर 20-22 लाखाचा खर्च आहे. हे फक्त हा आजार श्रीमंताचा आहे, गोरगरिबाला जीव गमवल्याशिवाय काही होत नाही. आणि म्हणून मी विचार केला की सर्वसामान्यांना सुद्धा ही सुविधा आपल्याला उपलब्ध करायची आहे. बुलढाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, कातल्या कार्डियाक सेंटरचं काम चालू आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे आणि कोणाचा एन्जिओप्लास्टी करायची असेल, कोणाची ओपन बायपास करायची असेल तर तुम्हाला फक्त 10 रुपयाच्या चिठ्ठी
फीमध्ये बुलढाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपली बायपास सर्जरी होणार आहे. कॉलेज जेवढी सगळं, तर मी साहेबाला म्हटलं असतं मला द्या तर मी एवढे पैसे कमवले असते, पण मी विचार नाही केला. आज उद्या 3 तारखेला मी शहरामध्ये वृद्धाश्रमाचं लोकार्पण करत आहे आणि एंटरटेनमेंट सेंटरचं लोकार्पण करत आहे. का डोक्यात आलं माझ्या? एक 5-6 वर्षापूर्वी मी घरातून सगळे बाहेर पडलो. एक 70-75 वर्षाचा मात्र दारात उभा मला दिसला. पांढरे शुभ्र कपडे, डोक्यावर टोपी, अशी चेहऱ्यावर तेच त्याच्या, आणि ते मला बोलले, हात जोडले, भाऊ म्हणे एखादी पोळी मला जेवायला मिळेल का? 2 दिवसापासून जेवलो नाही. बाबा भिकारी वाटत नाही तुम्ही? पोरींनी मारलं, प्रॉपर्टी हिसकून घेतली आणि मला घराबाहेर काढून दिलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी लगेच माझ्या पूजाला खाली बोलवलं. म्हणलं, हे बाबा जेव्हाच्या येतील त्याला सगळ्याला जेवायला दे, आणि जेव्हा केव्हा मला भेटायचे मी खिचरल्या जेवढे पैसे असेल त्यांना काढून द्यायचं. आणि त्यानंतर मी सुंदरखेडच्या एका वृद्धाश्रमाला भेट दिली. तर त्या वृद्धाश्रमामध्ये मला 24 म्हातारे दिसले. या 24 म्हाताऱ्याला पोरांनी लाथा मारून घराच्या बाहेर काढून दिलं, सुनेने काढून दिलं. आणि ते बिचारे म्हातारे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही. त्यांना असं वाटतं की आमची कोणत्या जन्माचं पाप या ठिकाणी भोगतोय. काय आम्ही पाप केलं असेल की आमच्या औलादीने आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं, आणि काय अधिकार आहे या औलादीने आपल्या बापाला बाहेर काढायचा? ज्या बापाने जगाचा मार्ग तुम्हाला दाखवला, हे विश्व दाखवलं, तुम्हाला जगण्याचा मार्ग यांनी दाखवला, आज त्याचे हात थरथरतात आहे, त्याला चालता येत नाहीये, त्याची काठी लपलप करते, त्याला तोंडात घास घेताना हात हलतो. ज्याला आज लेकराच्या सहाऱ्याची गरज आहे, तो आज वृद्धाश्रमामध्ये आहे. हे चित्र पाहिल्यानंतर अंगावर काटा उभा राहिला. आणि तेव्हाच मनात आणलं की अशा ज्या बापाला लेकरं घराच्या बाहेर काढतात, त्या बापांचा लेकरू हा आमदार होईल आणि त्यांना एका लेकराची माया हे देण्याचा मी प्रयत्न करेल. म्हणून मी बुलढाण्यामध्ये वृद्धाश्रम बांधलं, इतकं सुंदर बांधलं. आता कोणत्याही बापाला कधी वाटणार नाही की माझ्या लेकराने मला घराबाहेर काढलं. 40 बेडचं रोज तपासणी होईल, डॉक्टर राहतील, मेज तिथं किचन राहील. जर त्याची मान दुखेल तर मानाचा पट्टा, पाय दुखेल तर पायाचा बेल्ट, कमराचा बेल्ट, वाकर तर वाकर, गाडी तर गाडी 1 लाखाची, ऐकायला येत नाही तर मशीन कानाची, दिसत नसेल तर चष्मा, आणि तोंडात दात नाही म्हणून जेवता येत नाही तर 32चे 32 दात पण बसवायची व्यवस्था करून टाकली. एवढा विचार कोणी कधी करत नाही. आणि त्याचं उद्घाटन करतोय मी 3 तारखेला. 5 तारखेला या शहरातल्या नाट्यगृहाचं लोकार्पण करतोय. धर्मवीरचा फ्रेम आपला प्रसाद ओक आणि मकरंद अनासपुरे आणि श्रीकांत शिंदे साहेब, एकनाथ शिंदेचे सुपुत्र, किती वर्षापासून पडलं होतं ते? 25 कोटी ओतले. एक दिवस गेलो, म्हणलं हे असलं फालतू मला चालणार नाही. मी आर्किटेक्ट उभे केले, हे तोड ते तोड, इकडे सरकव इकडे किचन कर. आता तिथे इंटरनॅशनल दर्जाची हॉटेल पण होते, इंटरनॅशनल दर्जाची हॉटेल, आणि त्याचा देखील लोकार्पण आपण करतोय. आणि म्हणून या नगरपालिका निवडणुकीला केवळ निवडणूक म्हणून समजू नका. मी तुम्हाला का संवाद साधतोय? आपली जनरली मानसिकता असते, आपल्या गल्लीतला पोरगा आपल्याकडे येतो, सांगतो मला उभं राहायचंय, हो ठीक आहे बाबा तू आपल्या गल्लीतला आहे, आम्ही तुलाच देऊ. एखादा उमेदवार जातो, तरुण पोराला भेटतो, अरे मला लढायचं बरं, मग त्या पोराला रोज खायला नेतो, प्यायला नेतो, ते त्याच्या मागे फिरतात आणि त्याला ते निवडून आणण्याकरता प्रयत्न करतात. त्या दारू पिणाऱ्या पोरांना शहराचा विकास काय असतो काही माहित नसतं. जे नातेवाईक त्याला सांगतात की तो आमचा नातेवाईक आहे, त्यांना हे माहित काही नसतं याला उद्या काय करायचंय. आणि या सगळ्या जवळजवळच्या तुकड्यामध्ये सगळी मतं विभागली जातात, तर विनाकांचं 3रं अपत्य जन्मास येतं. म्हणून तुम्ही या लोकांना एकच ठरवायचं की आपल्याला, मी सर्वेक्षण करणार आहे, सर्वेक्षणामध्ये जो उमेदवार आपला येईल आपण त्यालाच देणार आहे, पण तो या शहराचं भवितव्य ठरवणार आपल्याला असायला पाहिजे. आणि हीच भूमिका आपल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आपल्याला निभवायची आहे. आपण पाहिलं असेल की मलकापूरला आता आपण राजेशजी ते खांब्याचं सांगितलं, 3.5 कोटी रुपयाचं इको टुरिझमच्या माध्यमातून सनसेट पॉइंट मी आता डेव्हलप करून राहिलो आहे. इतका सुंदर की तुम्ही गेले तर 2 तास बाहेर येणार नाही. पलडक धरणाखाली 100 वर्षापूर्वीचा भारत, भूलभुलैया गार्डन, जंगलामध्ये सफारी, त्याच्यानंतर धरणामध्ये बोटिंग, मानव निर्मित 5 एकराचा डॅम ज्याच्यामध्ये लेकरासह तुम्हाला खेळता येईल. 83 एकर जागा मी नगरपालिकेला मिळून त्या ठिकाणी दिली. येळगावचं पर्यटन चालू आहे, पालिकेला मी 150 कोटीच्या जागा नगरपालिकेत आजपर्यंत जेवढे आमदार अध्यक्ष नगराध्यक्ष गेले, एक भाईजी आणि गोकुल शर्मा जर सोडले तर त्या नगरपालिकेचं हित कोणच पाहिलं नाही. तिचे लचकेच तोडायचे प्रयत्न केले. पण मी
आता बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकाच्या बाजूला 60% जागा नॅशनल लेवलची चौपाटी त्या ठिकाणी करता मी ती जागा मंजूर करून घेतली आणि ही चौपाटी मंजूर करताना परिवाराला सुरक्षा त्या ठिकाणी भेटली पाहिजे अशा प्रकारची चौपाटी आपण करतोय. भूविकास बँकेच्या जागेवर 5 मजली मॉल मुंबई सिस्टीमचा ती जागा सुद्धा शासनाकडे मी 21,000 स्क्वेअर फूट जागा मी शासनाकडे त्या ठिकाणी मिळवली. डीएडच्या जागेमध्ये नगरपालिकेची सुसज्ज इमारती करता 25 कोटी रुपयाची इमारती करता देखील जागा ते आपण मिळवत आहोत. अशा 150 कोटीच्या जागा ही नगरपालिकेला मिळवून दिल्या. माझ्या माय बहिणीकडे कोणी पाहिलं नाही पाहिजे, मुलीला कोणी छंड नाही पाहिजे. 205 कॅमेरे मी शहरात बसवले. 205 कॅमेरे. आता जे आपले सगळे प्रवेशद्वार आहेत त्याच्यावर इस्रायल टेक्नॉलॉजीचे बुलेट कॅमेरे मी बसवतोय आणि त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गावामध्ये येणारी कोणी गो हत्येची चोरी करताय का, कोणी गोमाता कामाला नेतय का, कापाला नेतय का, कोणी गोवंश कापाला नेतय का, कोणी शहरामध्ये गांजा घेऊन येतय का, कोणी जशी आता मोत्रालयात पोरगी उचलून न्यायचा प्रयत्न केला, कोणाची लेखबळ उचलून न्यायचा प्रयत्न केला का, हे कॅमेरा टिपेल आणि 30 सेकंदाच्या आत तो फोटो एसपी ऑफिसला जाईल आणि पुढच्या चौकात त्या आरोपीला त्या ठिकाणी बेड्या ठोकल्या जातील. एवढी देखील व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली. तुमचं व्यास पार्क अशोक व्यास कारंजा चौकातला व्यास पार्क हे कधीच चाललं होतं, आज किती सुंदर करून टाकलं. आणि कमलेजी तुम्ही तर आपल्या मंदिराचा इतिहास सांगितलाच नाही. कारंजा चौकातलं मंदिर आम्ही उभारायचं आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला मी नगरपालिका फंडात काही पैसे टाकले, तुम्हाला माहित नाही ते मंदिर पाडायचे आदेश कलेक्टरनी केले. आठवतं ना, कलेक्टरने आदेश केले की हे मंदिर पाडा. काही लोकांनी तक्ते तारे नावाचे कोणत्याने तक्रार केली. मी अशी जादू खेळली की कलेक्टरांना नतमस्तक व्हावं लागलं. दुसऱ्या दिवशी आले, जगदंबेची माफी मागितली आणि मंदिर आपलं आज त्या ठिकाणी इतकी चौकाची शान वाढलेली. त्याच्यावर शाजीखान्याला पण दिले, मदरशाला पण दिले, बुद्धविहाराला पण दिले. सगळं अजिबात भेदभाव ठेवला नाही. सगळ्या जाती धर्माला एकत्र करण्याचा प्रयत्न केला. नाही तर दंगली झाल्या तर सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होतं? सगळ्यात मोठं नुकसान व्यापाऱ्यांचं होतं. दुकानं जळतात, नासाडी होते, आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण आज मला अभिमान की या माझ्या कामामुळं या शहरामध्ये जातीवाद होत नाही, जातीवाद होत नाही. आणि आपण काही लोक म्हणतात भयमुक्त बुलढाणा, नशामुक्त बुलढाणा. तुम्ही सांगितलं ना, आता जे रात्री नशा करतात तेच म्हणतात नशामुक्त बुलढाणा. ज्यांना त्याच्याशिवाय जमतच नाही ते म्हणतात नशामुक्त बुलढाणा. आता कसं मुक्त करणार आहे? आणि भय कशाचं भय? भय हेच आहे की आपली संजीव गायकवाडांचा नगराध्यक्ष आला नाही पाहिजे, एवढंच भय. दुसरं कोणतंच भय नाही. बरं, मी अध्यक्ष नसता 3 वर्ष बुलढाण्यात नगराध्यक्ष नाहीये. जाणवतं नगराध्यक्ष नाहीये म्हणून. नगरसेवकाची कामं करतो. नालीचं काम कधी एखाद्या माईने मला फोन केला मी ते पण करतो. एखादी माऊली म्हणते लाईट नाही ते पण मी करतो. रस्ते तर सगळे ठोकून टाकले. शहरातले 55 ग्राउंड ओपन जिम दिल्या, गार्डन केले. हुतात्मा स्मारकाचं गार्डन कसं झालं होतं, लक्ष्मीनगरचं गार्डन, तानाजीनगरचं गार्डन. आता सुद्धा पुढच्या काळामध्ये खूप मोठे गार्डन. अहो, तुमचं लेंडी तलाव त्याला 2 कोटी टाक. आणि तुमची स्मशानभूमी, स्मशानभूमीमध्ये जर मागच्या काळात तुम्ही प्रेत नेलं, अंतिम संस्कार केले, वापस फिरले, अर्धे लाकडं गायब व्हायचे. तुमचा जीवच्या कंठच्या असताना घरातला तुमचा प्रिय व्यक्ती, आई असतील, बाबा असतील, पूर्वज असतील, आजोबा असतील, त्यांच्या प्रेताची विटंबना व्हायची. कोणाचं लक्ष गेलं नाही. मी त्याला कंपाऊंड घातलं आणि आतमध्ये इतकं सुंदर बगीचा गेला की त्या ठिकाणी पार्टी करावी वाटते. मला आठवतं राजेशजी आम्ही गेलो होतो, कमलेशजी, त्या स्मशानभूमीचं आम्ही लोकार्पण केलं. आदरणीय भाईजी होते. म्हणलं भाईजी स्मशानभूमी कशी वाटती? भाईजी एका मिनिटात म्हणले इथं मरावसं वाटतं. माणसाच्या जीवनातली शेवटची जागा सुद्धा स्वच्छ सुंदर असावी याचा विचार करणारा तुमचा आमदार आहे. की जाताना सुद्धा शेवटची जंगला ही आम्हाला पवित्र असली पाहिजे या भावनेतनं आपण त्या ठिकाणी काम केलं. आता बुलढाणा शहराचा बायपास मलकापूर बुलढाणा हा मार्ग म्हणजे आपला मेन रस्ता 1250 कोटी रुपये खर्च करून तो पण आपण उभा करतोय 4 पदरी. राजेशजीच्या घरापासून बायपास निघतोय देऊळघाट, देऊळघाटहून साखळी, साखळीहून नांद्राकोळी, नांद्राकोळी भादोला आणि अशा प्रकारे भादोल्यावरून निघणारा मलकापूरचा रस्ता जो रात्री बंद असतो
तो सुद्धा मी नॅशनल हायवे आता मंजूर करून घेतला. 4-6 पदरी रस्ता तर होणार. बोथ्या घाटातलं आड वळण बंद आणि 11 किलोमीटरचा सरळ पूल मंजूर. हे सगळं आता मी केलंय. आता एकच गोष्ट राहते आपल्या बुलढाण्यात, विमानतळ रेल्वे. मी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या लेफ्टनंट पत्र दिलं की आम्हाला बुलढाण्याला एअरपोर्ट पाहिजे आणि रेल्वे पाहिजे. तुमच्या माहितीकरता मी रेल्वे कशी मागितली. ही जी खामगाव जालना आहे जवळपास 1820 पासून चालू आहे. त्याला काय किती 200-250 वर्ष झाले. मी सांगितलं दिल्लीवरून निघणारी ट्रेन ही खंडवा आणि बऱ्हाणपूर आल्यानंतर भुसावळला जाते. भुसावळवरून बऱ्हाणपूर येणारी ट्रेन आम्हाला मलकापूर पाहिजे 50 किलोमीटर. मलकापूर येणारी ट्रेन बुलढाण्यापर्यंत आम्हाला किती पाहिजे 42 किलोमीटर. आणि इथून चिखलीला जाणारी किती पाहिजे 24 किलोमीटर. जास्तीत जास्त 110-115 किलोमीटर. एकदा हा लोहपट्टी हा लोहमार्ग झाला, आम्ही बुलढाण्यातून बसू दिल्लीत जाऊ, बुलढाण्यातून बसू कन्याकुमारी जाऊ, बुलढाण्यातून बसू मुंबईला जाऊ. आता काय काय लागतं, तिकडे साऊथला जायचं तर मलकापूर, मुंबई जायचं मलकापूर, दिल्ली जायचं भुसावळ. आणि तुमच्या माहिती करता जो मी लोहमार्ग सांगितला त्याचा नकाशा मंजूर झाला. आणि या देशाचे प्रधानमंत्री यांनी सांगितलं की देशाची कनेक्टिव्हिटी ही प्रत्येक जिल्ह्याशी झाली पाहिजे. आणि म्हणून मी प्रत्येक जिल्ह्याला त्या ठिकाणी एअरपोर्ट देणार आहे. आणि म्हणून आम्ही एअरपोर्टची सुद्धा आता तयारी चालू केलेली आहे. परवाच्या मीटिंगमध्ये बुलढाण्याच्या शहरामध्ये आपल्या व्यापाऱ्यांचा उद्योग वाढला पाहिजे, पोरांच्या हाताला काम भेटलं पाहिजे म्हणून 25 एकराची MIDC जी 1964 साली दिलेली, नंतरच्या कोण्या आमदाराला समजलं नाही की हे काय करावं लागतं, ती 500 एकर करून घेतली. 500 एकर इकडे 500 एकर मोताळ्यामध्ये. आणि म्हणून या शहरामध्ये या शहराचा विकासाचा एक वेळ मला लागलाय. शहरातच नाही ग्रामीण भागातच सुद्धा. आणि या ग्रामीण भाग आणि बुलढाणा शहर आता येळगावचं धरण नेहमी वाटतं. एकही स्मारकाची कॉपी आहे का पहा, 5 मिनिटात काढतो हाचा कागद घेऊन, असं पाहिजे आणि फायनल, नो अपील, नो चॅलेंज. हे सगळं नगरपालिकेत 28 वर्ष काम केल्यामुळे या सगळ्या गोष्टी सुचतात आणि ते आपण करतो. आणि म्हणून मी आता आपला जास्त वेळ घेत नाही. मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात. आजपर्यंतच्या बुलढाण्याच्या इतिहासामध्ये मी पूजाताई गायकवाडच्या काळात 3 सभा पाहिल्या होत्या, पण आज प्रत्येक प्रभागातल्या 15च्या 15 प्रभागात पाहतो की इथे मोठ्या पंखेरी संख्येने माझ्या माय मावल्या आणि आपले सगळे मतदार त्या ठिकाणी येतात, सगळे बांधव येतात आणि विचार ऐकतात आणि ते विचार ऐकल्यानंतर परत जातात. आता कंडिशन अशी झाली की आपल्या सभा विराट होऊन आल्या आणि तिकडे 20 लोक पण येत नाही. 15 वर्ष एवढ्या मोठ्या पदावर काही केलंच नाही, स्वतःचा परिवार सांभाळू शकले नाही. मी तर एवढा मोठा परिवार सांभाळतो. तुम्हाला नवल वाटेल, माझ्या कार्यकर्त्यांना मी किती घर बांधून दिले, गरीब असतील त्यांना 55 घरं. स्वतःचं घर नाही बांधलं अजून. तुमच्या वार्डात पण 2 घर बांधले प्रभाग 5 मध्ये. मी कधीच परवा करत नाही. स्वतःचं घर नाही बांधलं पण कार्यकर्त्याला घर बांधलं, कारण कार्यकर्त्यावर मी जीवापाड प्रेम करतो. आणि आताही अनेक कार्यकर्ते माझ्याकडे येतात, भाऊ पोरीचं लग्न आहे बस्त्याला पैसे नाही, चल बस्ता मी करतो. अनेक जण येतात, भाऊ लग्न आहे पंक्तीला पैसे नाही, चल पंगत मी करतो. कोणी म्हणतात टेंटला पैसे नाही, चल माझ्यावर सोडून दे. एवढा आमदार असा कधी, आता याचा अर्थ मी लयच काही कमवतो असं बी नाहीये. पण जे वडिलांची माझ्याकडे आमच्या 4ही भावांना मिळून कमीत कमी 250 कोटीचे प्लॉट आहेत. घर विकून कार्यक्रम चालू आहे. काही लोकांना 100,000 कोटी कमी पडतात, मी थोड्यातच खुश आहे, समाधानी आहे. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की ज्याच्यावर हे संकट आलं एकीकाळी ते माझ्यावर आलेलं होतं आणि त्यावेळेला माझे दिवस मला आठवतात म्हणून पटकन मदतीचा हात पुढे त्या ठिकाणी जातो. आणि म्हणून एक मानवता म्हणून आपण ते सगळं करायचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे अनेकांना दिलासा मिळतो. मी आपला आता जास्त वेळ घेणार नाही. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या ठिकाणी बोलले आणि त्यांच्या भावना या ठिकाणी समजल्या. आणि आपल्या शहरामधला नगराध्यक्ष हा शहराचा हित जोपासताना आपल्याला पाहिजे. शिवसेना भाजपचा जर युती झाली तर सोन्याहून पिवळं, नाही झालं तर आपण त्याला दुर्दैवी योग त्या ठिकाणचा समजू. पण नगराध्यक्ष हा त्या ठिकाणी आपल्या धनुष्यबाणाचा जर युती झाली नाही तर आपला असेल आणि तो आपल्याला करायचा आहे. एवढंच वचन मी आपल्याकडे या ठिकाणी घेतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.